नमस्कार, मी हर्षाली. हितगुज आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि विशेष म्हणजे त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि त्यासोबतच खुबा प्रत्यारोपण. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर सौरभ गिरी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर सौरभ गिरी हे प्रख्यात MS ऑर्थोपेडिक आहेत. ते रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन म्हणून सध्या कार्यरत आहेत. सध्या डेक्कन हर्डिकल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट युनिट हेड म्हणून ते प्रॅक्टिस करतायत. त्यांना 15 वर्षांपेक्षा जास्तचा या क्षेत्रातला अनुभव आहे. त्यांनी 7000हून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. त्यांनी हेलिओस एंडो क्लिनिक जर्मनीमधून गुडघा आणि हिप ऑर्थोप्लास्टीमधील रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप केलेली आहे. त्यांनी हिप आणि गुडघा ऑर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सीकॉट फेलोशिप प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, अर्थात प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला गुडघेदुखीचा त्रास हा असतोच. तर त्यांनी त्यावर लगेच गुडघा बदलण्याचा विचार करणं हे कितपत योग्य आहे, याबद्दल काय वाटतं? जेव्हा कोणालाही गुडघेदुखी स्टार्ट होते ती एकदम नाही होत. त्याला प्रत्येक स्टेजेस आहेत. स्टेज 1ला जो पेन असतो तो खूप सिग्निफिकंट नसतो, खूप जास्त नसतो, काही एक्झर्शन झाल्यावरच येतो. स्टेज 2, स्टेज 3ला तो दैनंदिन कार्यक्रमामध्ये थोड्या प्रमाणात येतो. आणि स्टेज 4 जो आहे तो कॉन्स्टंट नी पेन, म्हणजे एकसारखा आपल्याला गुडघे दुखण्याचा त्रास दिवसभर असणे हा होतो. तर मी कोणालाही ॲडवाईस करताना नी रिप्लेसमेंट हे तेव्हा ॲडवाईस करतो जेव्हा आपलं दैनंदिन कार्य जे आहे ते करण्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो आहे. सोबत आपल्याला पेनकिलर्स कॉन्स्टंटली घ्याव्या लागत आहेत. रोज आपल्याला पेनकिलर घ्याव्या लागत आहेत. आपण एका रूममध्ये थांबायला लागलो आहे. घराच्या बाहेर पडणे, कुठे कार्यक्रमाला जाणे हे आपण टाळतो आहे, कारण की आपल्याला नी पेन आहे. जर ही स्थिती आपल्याला येत असेल त्यावेळी आपण नी रिप्लेसमेंटचा विचार करावा. म्हणजे आपल्याला एक सारखा गुडघेदुखीचा त्रास आहे, सोबत आपण आपली दैनंदिन कार्य करण्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो आहे, ते आपण करू शकत नाही आहे. आणि आपण एका रूममध्ये आपल्याला आयसोलेट करतो आहे. त्यामुळे जे मानसिक चेंजेस पण होतात, सोबत आपल्याला फिजिकल पेन तर आहेच, पण जो एक पेशंटचा जो एक मानसिक रूपात जे चेंजेस येतात ते पण फार सिग्निफिकंट असतात. तर हे सर्व चेंजेस जर आपल्याला येत असतील तर आपण नी रिप्लेसमेंटचा विचार करायला हवा. ओके. आता रोबोटिक गुडघा हे बरेच वेळा कानावर पडतं. एक्झॅक्टली काय असतं रोबोटिक गुडघा बदलणं म्हणजे? रोबोटिक गुडघा बदलणं म्हणजे काय आहे की एक रोबोटिक हे तंत्रज्ञान आहे. आपण त्या तंत्रज्ञानाने प्रिसिजन जे आहे, जे बोन कट्सचे ॲक्युरेसी आहे, अँगल्स जे आपल्याला सेट करायचे आहे, जो साईजचा इम्प्लांट वापरायचा आहे, या सर्व गोष्टी आपण त्या रोबोटिक पद्धतीने करतो. रोबोटिक नी रिप्लेसमेंटसाठी सर्वात प्रथम हा एक CT स्कॅन केला जातो. आपली जी बोनी स्ट्रक्चर आहे, आपलं जे बोन आहे त्याचा जर मी आज एक्सरे केला किंवा CT स्कॅन केला, उद्या जर केला तरी तो तसाच असेल. हे एक कॉन्स्टंट आहे, ते कधी चेंज होणार नाही. तर जेव्हा आपण सर्जरीच्या 1 दिवसाआधी CT स्कॅन करतो, त्या CT स्कॅननी आपल्याला बोनचं स्ट्रक्चर, बोनची साईज काय आहे, कुठे बोन जास्त डॅमेज आहे, या सर्व माहिती आपल्याला कळून येतात. मग त्या CT स्कॅनच्या साह्याने आपण एक 3D बोन मॉडेल तयार करतो. त्या 3D बोन मॉडेलवर आपल्याला किती बोन कट्स घ्यायचे आहेत, कुठल्या साईजचा इम्प्लांट लावायचा आहे, कुठल्या अँगलमध्ये लावायचा आहे, हे सर्व डिसाईड होतं. मग ड्युरिंग सर्जरी आपण त्याला बोन मॅपिंग करतो. म्हणजे बोनचे एक पर्टिक्युलर पॉईंट्स असतात जे आपल्याला सेन्सर्सनी मॅप करायचे असतात. आणि मग हा जो डेटा आपण कलेक्ट केला आहे ड्युरिंग सर्जरी आणि CT स्कॅननी केलेला, याला आपण दोघांना कंबाईन करून एक फायनल प्लॅन डिसाईड होतो की आपल्याला शेवटी एवढं मिलीमीटर बोन कट करायचं आहे, हा 5 डिग्रीचा अँगलमध्ये सेट करायचा आहे. आता आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी मी 5 डिग्रीचा किंवा 4 डिग्रीचा अँगल डिफरन्शिएट नाही करू शकत, कोणीही नाही करू शकत. तर हे जे प्रिसिजन आहे, एक 5 डिग्री, 4 डिग्री, 6 डिग्रीचा अँगल डिसाईड करणं, हे सर्व रोबोटिक पद्धतीने पॉसिबल आहे. सिमिलरलीच जर 1 मिलीमीटर आणि 2 मिलीमीटरमध्ये चेंज करायचं आहे, तर ते आपण आपल्या डोळ्यांनी आपण नाही करू शकत. हे प्रिसिजन रोबोटिकमुळे येतं, कारण की त्यात CT स्कॅन झाला असतो. त्याला एक पायाला आपल्याला विविध प्रकारचे सेन्सर्स लावले जातात आणि त्या सेन्सरच्या साह्याने हे सर्व ॲक्युरेसी जी आहे 100%
जी ॲक्युरेसी आहे, अचूकता जी आहे ती आपण या रोबोटिक तंत्रज्ञानाने आपल्याला मिळते. सोबतच जे बोन कट करतो आहे ते सॉनी न करता एका मिलरनी केले जातात. तर जे बोन कट मिलरनी केले तर ते एकदम प्रिसाइजली कट होतात, त्याचं शेप वगैरे मध्ये चेंजेस येत नाहीत. तर ही ॲक्युरेसी या रोबोटिक तंत्रज्ञानाने वाढते आणि या प्रकारे रोबोटिक तंत्रज्ञानाने सर्जरी केली जाते. ओके. आता हे रोबोटिक्स गुडघा बदलण्याचे काही प्रकार पण आहेत का? असतील तर त्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. येस. रोबोटिक तंत्रज्ञान जसं मी बोललो की रोबोटिक सर्जरीच्या आधी आपण एक CT स्कॅन करतो. आता या बेसिसवरच त्यांचे विविध प्रकार आहेत रोबोटिक तंत्रज्ञानाचे. एक जो CT स्कॅन ज्यामध्ये नाही केला जात अशी रोबोटिक पद्धत आणि एक पद्धत ज्यामध्ये CT स्कॅन केला जातो. CT स्कॅन करणे हे फार आवश्यक आहे, कारण की जर मी CT स्कॅन न करता रोबोटिक पद्धत वापरली तर त्यामध्ये एरर्सचे थोडे चान्सेस आहेत. जसं मी जे पॉईंट्स घ्यायचे आहेत ॲज अ सर्जन, मी पॉईंट्स घेताना कुठे चुकलो तर त्याला मला करेक्शनसाठी CT स्कॅन असतो की CT स्कॅनमध्ये तो जो पॉईंट आहे आणि मी जो पॉईंट घेतला आहे तो मॅच व्हायला पाहिजे. जर हे करताना मॅच नाही झालं तर CT स्कॅन असेल तर आपल्याला तो एक डेटा जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचं एक मीन निघतं की बाबा 0.1%, 0.2% असं येतं. ते लेस दॅन 1 असलं तर ॲक्युरेसी आपली खूप छान आहे. म्हणून CT स्कॅनसोबत असणारे जे रोबोटिक पद्धती आहेत त्या कम्पॅरेटिव्हली त्यामध्ये एक सेफ्टी मेकॅनिझम आहे जे आपल्याला हेल्प करतं की अचूकता मिळवायला, काही एरर्स अवॉइड करायला. आणि दुसरी जी पद्धत आहे रोबोटिकची ती असते विदाऊट CT स्कॅन, ज्यामध्ये कुठलीही इमेज वापरल्या जात नाही, फक्त बोन मॅपिंग्स करून आपण त्याला बोन कट्स घेतो. त्यामध्ये पॉसिबिलिटी ऑफ एरर आहे, म्हणजे त्यामध्ये चूक होऊ शकते. होणारच असं नाही, पण पॉसिबिलिटी आहे. आता रोबोटिक आपण यासाठीच करतो आहे की आपल्याला या सर्व चुका अवॉइड करायच्या आहेत. त्यामध्ये एक ॲक्युरेसी खूप वाढवायची आहे आणि त्या नी रिप्लेसमेंट केल्यानंतर ते किती वर्ष ते नी रिप्लेसमेंट काम करेल याचं जो ड्युरेशन आहे, याचा जो काळ आहे तो आपल्याला खूप वाढवायचा आहे. त्यामुळे CT स्कॅन बेस्ड जे सिस्टीम आहेत दे आर मच मोर ॲक्युरेट. ते फार ॲक्युरेट असतात. सोबतच त्यामध्ये सेफ्टी मेकॅनिझम आहे की जर सर्जननी काही चूक केली तर ते करेक्ट करता येऊ शकतं किंवा ती आपल्याला माहिती पडते लगेच. सर्जरीच्या वेळीच ती चुकी आपल्याला माहिती पडते आणि आपण त्याला चेंजेस करून परत ते पॉईंट्स घ्यावे लागतात. मग तर बेसिकली रोबोटिक्स 2 पद्धतीमध्ये डिवाईड करता येईल. एक ज्यामध्ये CT स्कॅन होत नाही आणि एक ज्यामध्ये CT स्कॅन लागतो. ओके. आता हे रोबोटिक गुडघा बदलण्याचे नेमके फायदे काय काय आहेत? तर रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल सर्जरी एवढे वर्षानुवर्ष होत आहे. आता रोबोटिक तंत्रज्ञान त्यामध्ये एक ॲडव्हान्समेंट झालेली आहे. हे सर्व प्रयत्न जे आहेत ते याच्यासाठी होत आहेत की आपल्याला त्या सांध्याची लाईफ वाढवायची आहे. जे काही पेशंट्स नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर सॅटिस्फाईड नव्हते किंवा त्यांना जे रिझल्ट्स हवे होते ते मिळत नव्हते, कारण की कुठली ना कुठली चुकी होऊन त्यामध्ये पेन कॉन्स्टंट राहायचा किंवा त्याची लाईफ कमी व्हायची. त्या गुडघ्याची काम करण्याचा जो वेळ आहे किती वर्ष ते चालेल हे कमी व्हायचं कन्व्हेन्शनलमध्ये. तर या सर्व प्रॉब्लेमला लक्षात ठेवून रोबोटिक तंत्रज्ञान आलेलं आहे. ज्यामध्ये रोबोटिक पद्धतीने जर आपण नी रिप्लेसमेंट केलं तर त्याची एक लाईफ जी आहे, जितके वर्ष तो काम करणार आहे गुडघा, ती वाढते. सोबतच जी ॲक्युरेसी आपण रोबोटिक तंत्रज्ञानामुळे मिळवू शकतो त्यामुळे पेशंट सॅटिस्फॅक्शन जो आहे तो खूप वाढलेला आहे सर्जरीनी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला ऑपरेशननंतर होणारा त्रास, पेन जो आहे. जेव्हा मी कन्व्हेन्शनल सर्जरी करतो त्यामध्ये बोन हँडलिंग, टिश्यू हँडलिंग जे आहे ते जास्त असतं. रोबोटिकमध्ये ते बोन हँडलिंग, टिश्यू हँडलिंग तेवढं होत नाही. त्यामुळे जो ऑपरेशननंतर जो दुखतं, पायामध्ये जो त्रास होतो तो सिग्निफिकंटली खूप प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे तो कमी झाल्यामुळे लोकांना त्याचं ॲक्सेप्टन्स वाढलेलं आहे त्या सर्जरीचं. तर रोबोटिक पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक ॲक्युरेसीमुळे त्या सांध्याची लाईफ वाढते. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जो ऑपरेशननंतर जो दुखण्याचा त्रास आहे तो फार प्रमाणात कमी झालेला आहे. तर हे 3 महत्त्वाचे रोबोटिकचे फायदे आहेत. अगदी.
आता डॉक्टर, याच अनुषंगाने प्रेक्षकांनो डॉक्टरांनी ट्रीटमेंट केलेल्या एका रुग्णाची प्रतिक्रिया आपण पाहूया, कशा पद्धतीने त्यांना फरक पडलेला आहे. माझं गुडघ्यांचं खूप दुखत होते, गुडघे दोन्ही पण 10 वर्ष गुडघे दुखत होते आणि मला खूप भीती वाटायची ऑपरेशन करायचं. माझ्या मुली सांगायच्या ऑपरेशन करून घे, जावई सांगायचे, पण मला असं वाटायचं की मी आणखी जास्त अंथरुणात पडून राहील, मग माझं कोण करणार. पण खूपच दुखायला लागलं तर मग मी निर्णय घेऊन टाकला. मग दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन केलं. मला आता एवढं छान वाटतंय की मी माणसात जाऊ शकत नव्हते, पुढं बाहेर यात्रेला जाऊ शकत नव्हते, तर आता एवढं मला उत्साह वाटतो की मी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मला आता चांगलं चालता येतंय आणि पहिलं दुखणं पूर्ण गेलेलं आहे. तर असंच कुणाचं जर दुखत असेल तर घाबरण्याची काही गरज नाहीये. मी पण अशीच घाबरत होते, पण धाडस केल्यानंतर मला एवढा आराम मिळाला की 99% आता माझे गुडघे छान झाले आहेत. आणि हे श्रेय सर्व मी गिरी सरांना देत आहे, कारण त्यांनी माझ्याबरोबर फोनवर बोलणं केलं होतं. मी गावाला राहते आणि त्यांना मी विचारलं, सर दुखतं खूप आणि गावाकडचे लोक सांगतात की ऑपरेशन करूच नका, तर सरांनी मला सांगितलं दुखतं हे खरं आहे, पण तुम्ही 100% चांगलं होता हे नक्की आहे. तर मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच ऑपरेशन केलं आणि आता मला खूप छान वाटतं. तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने त्या ऑपरेशनला आधी घाबरत होत्या आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांना कसा फरक पडलेला आहे, त्या व्यवस्थित आता चालतायत. तर तुम्हाला सुद्धा असा काही त्रास असेल तर ऑपरेशन करून घेताना बिलकुल घाबरू नका. काही एक्स्ट्रा डिटेल्स हवे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टर, गुडघा बदलल्यानंतर सामान्य जीवन तो रुग्ण पुन्हा सुरू करू शकतो का? डेली रुटीन त्याचं जे आहे ते. येस, नी रिप्लेसमेंट ही सर्जरी जी आहे ती याकरताच करतो आहे आपण. ही सर्जरी बाय चॉईस आहे, म्हणजे ही पेशंटची चॉईस आहे की तो सर्जरीला जातो आहे. आपण ही सर्जरी कशासाठी करतो आहे की एक नॉर्मल लाईफ आपल्याला जगायची आहे. जे आपण एका घरात राहायला लागलो आहे, एका रूममध्ये आपण स्टेशनरी झालो आहे, आपण जात नाही कुठे बाहेर, एका जागीच थांबलेलो आहे, ते आपल्याला चेंज करून आपल्याला रूटीन लाईफला यायचं आहे, सामान्य जीवन आपल्याला जगायचं आहे. नॉर्मली जर आपलं दोन्ही गुडघ्यांचं नी रिप्लेसमेंट झालं असेल तर आपल्याला सामान्य लाईफ जी आहे, जसे बाहेर जाणे, सर्व काम करणे, हे आपण 25 ते 30 दिवसात करायला लागतो. ऑपरेशनच्या 25 ते 30 दिवसात हे पॉसिबल आहे. ऑपरेशनच्या 25 ते 30 दिवसानंतर आपल्याला कुठल्याही पेनकिलर्स किंवा कुठल्याही मेडिसिन्स घ्यायची आवश्यकता लागत नाही. तर सामान्य जीवन जगणे आपल्या गुडघ्याचं जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर हे 100% पॉसिबल आहे. आणि हाच या सर्जरीचा एम आहे की पेशंट्सला जो मूळचा गुडघ्यात दुखण्याचा त्रास आहे तो निघाला पाहिजे, प्लस त्यांना आपलं नॉर्मल जीवन जगता आलं पाहिजे. आणि या सर्जरीचा सक्सेस रेट पण यांनीच डिफाईन होतो. या सर्व गोष्टींमुळेच आपण त्याला सक्सेसफुल म्हणतो की ते पेशंट्स हे सर्व करू शकतात ऑपरेशननंतर. ओके. आणि हे गुडघ्या बदलण्याची शस्त्रक्रिया, याचं आयुष्य किती आहे? रोबोटिक तंत्रज्ञानाने जर आपण ही नी रिप्लेसमेंटची, गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली तर याचं जे लाईफ आहे ते ॲव्हरेज 25 ते 30 वर्ष आहे. म्हणजे एकदा सर्जरी केल्यावर तो जो जॉईंट आहे तो 25 ते 30 वर्ष काम करतो. आणि आपण ही जी सर्जरी आहे ती नॉर्मली 60-65 वयोगृपात करतो, म्हणजे जे वयस्कर लोक असतात त्यांच्यात करतो. तर ॲव्हरेज लाईफस्पॅन जो आहे तो आपला 90-95 जरी पकडला तरी हा नी रिप्लेसमेंट तुमच्या आयुष्यभर तुम्हाला साथ देईल, तुमच्या आयुष्यभर ते काम करेल. आणि एक नॉर्मल 25 ते 30 वर्ष याला काहीही त्रास होत नाही. आणि नॉर्मली पेशंट थ्रूआउट त्यांच्या आयुष्यभरात तो त्यांना साथ देतो नी रिप्लेसमेंट. ओके. आता रोबोटिक पद्धतीने गुडघे बदलण्यावर आपण सविस्तरमध्ये जाणून घेतलं, तर याचबरोबर एव्हीएन म्हणजे काय त्याबद्दल पण सांगा. एव्हीएन म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय? आपले जे बोन्स आहेत त्यांना ब्लड वेसल्स असतात. त्या ब्लड वेसल्स जर काही कारणाने बंद झाल्या, त्यामध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताची गाठ झाली, तर बोनला रक्तपुरवठा जात नाही. मग हळूहळू बोन जे आहे ते मरायला लागतं. नेक्रोसिस म्हणजे हाड मरणे. ठीक आहे. तर रक्तपुरवठा नाही आहे म्हणून त्याला नेक्रोसिस होतं, म्हणजे तो हाड मरायला लागतं. एव्हीएन हे सर्वात कॉमन जे आहे कोविड नंतर हिप जॉईंटला फार कॉमन झालेलं आहे. त्याला 2-3 कारणं आहेत. एक तर कोविडमध्ये ऑलरेडी
कोविड हा विषाणू रक्ताच्या गाठी करायचा, प्लस काही पेशंटला खूप फुफ्फुसांचा आजार झाल्यामुळे त्यांना स्टेरॉईड देण्यात गेले. स्टेरॉईडमुळे पण एव्हियन होतं. तर या 2 कारणांमुळे एव्हियन जे हिपमध्ये होतं, अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे हाड मरणे, हे जे हिप जॉईंट जो खुब्याचा जो बॉल आहे आपला, त्यामध्ये जे होत आहे ते फार कॉमन झालेलं आहे. आणि यामध्ये बरेच आणखीन पण कारणं आहेत. जसे काही पेशंट्सला सिकल सेल हा आजार असेल तर त्यामुळे पण एव्हियन होतं. पण सध्याच्या परिस्थितीत सर्वात कॉमन जे कारण आहे ते पोस्ट कोविडचं इन्फेक्शन आणि स्टेरॉईड यूज, हे 2 सर्वात महत्त्वाचे कारण आहेत. एव्हियन जेव्हा आपल्याला हिप जॉईंट म्हणजे खुब्यामध्ये होतो तेव्हा सर्वात आधी थोड्या प्रमाणात आपल्याला त्रास सुरू होतो. आपण काही एक्झर्शन झालं आहे, खूप चालणं झालं आहे, त्यानंतर आपल्याला खुब्याला दुखतं. काही वेळा पेशंटला पहिल्यांदा खुब्याला नाही त्रास होत. जरी आजार हा खुब्याचा असला तरी त्यांना गुडघ्यामध्ये त्रास होतो, कारण की खुब्याच्या आणि गुडघ्याच्या ज्या नर्व्स आहेत, नसा आहेत, त्या ऑलमोस्ट सेम आहेत. त्यामुळे त्याचा जो रेफर्ड पेन असतो तो गुडघ्यामध्ये येतो. तर बरेचदा पेशंटला असं वाटतं की मला गुडघ्याचा त्रास आहे, पण तो त्रास खुब्याचा असतो. काही पेशंट्सला असं वाटतं की मला स्पाईनशी रिलेटेड काही इश्यू आहे, कारण की स्पाईनच्या तिथे कॉमन आहे स्पाईनचे इश्यूज. तर सर्वात आधी खुब्यामध्ये थोडं दुखणं हा त्रास होतो. मग शेवटी काही महिन्यानंतर त्यांना चालताना प्रत्येक पावलाला त्रास होतो, प्रत्येक पावलाला त्यांना दुखायला लागतं. मग त्यांच्या मूवमेंट्स ज्या आपल्या खुब्याच्या ज्या मूवमेंट्स आहेत त्या रिस्ट्रिक्ट होतात. मग ते थोडे लंगडत चालायला लागतात त्यांना, कारण की त्यांना पाय उचलता येत नाही. खुब्याची कुठलीही मूवमेंट केली की त्यांना प्रचंड पेन होतो. मग ते खुब्याला न यूज करता ते स्पाईनला आणि आपल्या बॅकला यूज करतात मूवमेंटसाठी. त्यामुळे ते असे तिरपे चालायला लागतात. तर हे विविध त्रास एका एव्हियनच्या पेशंटला होतात. अगदी. तर याच अनुषंगाने आपण आणखी एका रुग्णाची प्रतिक्रिया पाहूया ज्याने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे. माझ्या एका सिस्टरने डॉक्टर गिरी सरांना सजेस्ट केलं आणि ज्यावेळेस मी MRI काढला त्याच्यानंतर असं कळलं की माझ्या दोन्ही बायलॅटरल जे खुबे आहे त्याला त्याची झीज झालेली आहे. तर रिप्लेसमेंट हा एक पर्याय होता आणि एप्रिलमध्ये मी दोन्ही माझ्या खुब्यांचं रिप्लेसमेंट केलं. त्यानंतर आज मला 7 महिने आले. मला जे काही माझी डेव्हलपमेंट झाली किंवा जे दुखणं होतं ते खूप कमी झाले आणि आता मी एकदम नॉर्मल लाईफ माझी जगतोय. तर आत्ताच आणखी एक प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने ट्रीटमेंट नंतर त्यांना फरक पडलेला आहे. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, जाता जाता हिप रिप्लेसमेंटसाठी नवीन तंत्रज्ञान काय आहे त्याबद्दल आणि त्याचा फायदा कसा होतो थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. नवीन तंत्रज्ञान हिप रिप्लेसमेंटमध्ये सध्या हे आहे ते डायरेक्ट अँटिरियर अप्रोच. म्हणजे सर्व वेळी मागच्या बाजूनी पोस्टिरियरली हिप रिप्लेसमेंट व्हायचं, पण आता डायरेक्ट अँटिरियर अप्रोचमध्ये फायदा हा झाला आहे की मसल कट करावी लागत नाही. त्याचं प्लेसमेंट प्रिसिजन वाढतं आणि हिप डिस्लोकेशनचे जे चान्सेस आहेत, म्हणजे खुबा निसटायचे जे चान्सेस आहेत जे पोस्टिरियर अप्रोचमध्ये होते ते डायरेक्ट अँटिरियर अप्रोचमध्ये नाही आहेत. तर सध्याच्या काळामध्ये डायरेक्ट अँटिरियर अप्रोच ही जी पद्धत आहे हिप रिप्लेसमेंटची ती सर्वात ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे आणि त्याचे विविध फायदे आहेत. जसं मी सांगितलं की हिप डिस्लोकेशन जे आहे, जे खाली मांडी घालताना होऊ शकतं, ते या पद्धतीमध्ये होत नाही. तर हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे डायरेक्ट अँटिरियर अप्रोच करण्याचा. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि त्याचबरोबर खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. यावर डॉक्टरांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर सौरभ गिरी यांनी. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा काही त्रास होत असेल तर तुम्हाला स्क्रीनवर यांचा सर्व ॲड्रेस, नंबर सर्व काही दिसते, त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.